नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आजची आपली कथा आहे शंकर पाटील यांच्या भेटीगाठी या पुस्तकातील वसुली. सरावण्याची भेट घ्यायला दिवस उगवायला बाहेर पडलेला रामापरीट सारा महारवाडा पालथा घालून जिकिरीस आला. कुठं जावं तिकडे नाहीचा नन्नाचाच पाडा. अखेर शेवटी ऊन चणचणायला लागलं तसा दिवस तोंडावर घेऊन तो धोतरानं घाम पुसत माघारी फिरला. पराटाचा रामा हात उचलत घरला आला तशी त्याची बायको इरसाल्यानं म्हणाली, ही इकतची कल कुणी घ्यायला सांगितली होती कुणा ठावं? कवाच्या काय एक सकाळी गेलायसा ते आता आलायसा वय? सरावण्याची भेट झाली असती, वायद्याप्रमाणे पैसे वसूल झाले असते म्हणजे रामालाही बोलायला जरा जोर आला असता. पण आता तोंडच राहिलं नव्हतं. तो तरी काय करणार? न बोलता गुमान धोतरानं घाम पुसत बसून राहिला. डोळे झाकून स्वतःशीच विचार करू लागला. तशी त्याची बायको पुन्हा म्हणाली, बसलासा का गडद डोलं झाकून? रामा डोळे उघडून बोलला, मग काय करू? नवं काय करू हे सांग. कुणी सांगितलं होतं तुम्हाला पैसे द्यायला? पैसा काही लय वर आला होता वय तुमचा? पैसा काही वर आला नव्हता ही गोष्ट खरी होती. लोकांना पैसे द्यायला तो काही सावकार नव्हता. चार चौकागत त्याची स्थिती होती. या देण्याघेण्याच्या उठाठेवी नको होत्या. बायको म्हणते त्यात काही खोटं नव्हतं. तिचं म्हणणं खरंच होतं. या भानगडी काय करायच्या होत्या? पदरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजण्यापैकीच हा प्रकार झाला होता आणि त्याची पुरेपूर प्रचिती त्यालाही आली होती. बायको बोलली. त्याचा राग न मानून तो म्हणाला, हे बघ, पैसे देऊन चुकलोय हे मला बी कबूलच आहे की. अहो पर चुकी कबूल करायला ती करावी तरी कशाला अगोदर? रामाला आता मात्र काव आला. एकच गोष्ट हिनं तरी काय म्हणून सारखी उघडावी असं त्याला वाटलं. बायको झाली म्हणून काय झालं? तिनं काय सारखी नवऱ्याची शेंडी धरूनच बसायची असती का? जरा तरी दमानं घ्यायला नको? तोंडाची बचाळीपासून तो ओरडला, अगं मग वसूल होणार नाही असं वाटतंय काय तुला? पैशात गुंतलेलं तिचं आतडं कळवळून म्हणालं, एवढं वसूल करणार माहीत आहे मला. मग एवढं वरीसभर कशाला थांबलायसा? कुणी अडवलं होतं ते तुम्हाला? फुकटचा धीर देत रामा म्हणाला, वसूल झालं म्हणजे झालं नवं. आणि काय हाय का मग तुझं? कुठं जात्यात पैसं? पैसं कुठं जात नाहीत हे खरं, पर वसूल करणार कसं? तो काय चावडीत भरायचा फाळा आहे वय? तेव्हा नेमलेल्या टिपणाला आणून भरलं म्हणायला? ते तुला काय करायचं आहे? असं म्हणून रामा आपल्या छपरी मिशात हातानं कुरतडत बसला आणि वसूल कसा करावा ह्याचा विचार करू लागला. बायकोही तपकिरीची चिमूट नाकाजवळ नेऊन विचार करू लागली. काही सुचेनाचं होऊन ती पुन्हा एकदम म्हणाली, अहो काय बघून भुलला? तेव्हा त्याला एवढं पैसे देऊन मोकळा झाला असं ते? त्याच्यावर भुलून पैसे दिलं व्हय? काय तरी तुझं बोलणं? मग काय बघून पैसे दिलं ते तरी सांगा. गावात घर नाही का रानात छात नाही? अशा या फकीराला कोणत्या आधारावर पैसे घरातनं उचलून दिलायसा? दिल्याला पैसे परत येतील असं वाटलं तरी कसं तुम्हाला? कडनडीला माणूस पैसे देत नाही वय? का जगात कोण कुणाची गरजच भागवत नाही म्हणून तुम्ही त्याची गरज भागवायला गेला वय? का तुम्ही एकटंच होता त्याची गरज भागविणारं? एक म्हणता बायको हजार बोलायला लागली. तसा रामा घाईगुतीला आला. रागारागानं तोंडातल्या तोंडातच बोलायला लागला आणि इरेसरीने उठून पुन्हा बाहेर निघाला. तशी ती म्हणाली, कुठं निघाला एवढ्या तावातावानं? जातो येतो पुन्हा बघ. घरात बसायची काय सोय राहिली आहे? कशाला जाता महारवाड्यात सतरांदा? तो काय भेटणार आहे तुम्हाला? वायद्याला जागणार असता म्हणजे पैसे घरात आणून दिलं असतं त्यानं. पर पैसे दिल्यात मग हेलपटं घालाय ना गं? झक मारून हेलपटं घालायलाच पाहिजेत की. मग रामाच्या व्यवहार चतुर बायकोनं तपकिरीची एक चिमूट नाकात कोंबली आणि त्याला म्हणाली, मी सांगते तसं करा. कसं? जावा पाटलाकडं. गाव कामदार? तर मग आणि कुणाकडं जाता? पाटील मॉप कांद्याच्या मुलीगत भरल्यात. पण त्यांच्याकडं जाऊन काय होणार आहे का? बरं थोरल्या पाटलाकडं जाऊन करू काय? करू काय म्हणजे? जरा बोलून दम द्यायला लावा की. त्यांच्या काय बाहेर आहे वय ते? रामा विचार करून म्हणाला, असं म्हणतीस वय? एवढ्या विचारात पडाय काय झालं? तो डोकं खंजाळून म्हणाला, आईला पिढच झाली म्हणायची एक. इनाकारणी ताप आणला भडव्यानं. इनाकारणी कसं? पैसे दिलायचं ना व उचलून? वय बाई तुझंच ऋण कडल्यागत झालं आहे मला. म्हणजे माझाच ताप झाला आहे म्हणा की तुम्हाला. पैसे मला तेवढं पाहिजे आहेत आणि तुम्हाला नको झाल्यात. यावर न बोलता रामानं पटका गुंडाळला आणि दाढी वाढलेली हनुवटी खंजाळत म्हणाला,
मग असं करूया की. कसं? तूच जा की पाटलीनबाईकडं. आणि तुम्हाला काय तांदूळ टाकायला जायचं आहे बाई कुठं? असं विचारून ती खवळून म्हणाली. शेपडात मासे अडकले ग तिथंच गुतापून पडायचं. कवा तडकाफडकी काम केलं असं नाही, सदा घोळ. असं म्हणून ती म्हणाली, चला मी होते पुढं आणि या मागणं तुम्ही. रागारागानं ती निघून गेली आणि रामाई मागणं पाटलाच्या वाड्यावर आला. पाटील ढेलजेवर एकटेच बसले होते. दरवाजातनंच रामराम घालून धरून आल्यागत तो आत आला आणि पाटलापुढं येऊन उभा राहिला. पाटलीनबाई दरवाजाच्या चौकटीजवळ उभ्या होत्या. त्यांच्या पदरावर त्याची बायकोही उभी होती. सगळेच पाटलांच्यावर नजर रोखून त्यांच्या बोलण्याची वाट पाहत उभे होते. उभ्या असलेल्या रामाला खाली बसायला सांगून पाटील म्हणाले, काय भानगड हाय रामा ही? भानगड काय नाही, असं म्हणून रामा भानगड सांगू लागला. सरावण्या महारानं पैसे नेल्यात, ते दिना झालंय. इनाकारणी दमवायला लागले नव्ह. पितली पानपुडा जवळ ओढून घेत पाटील म्हणाले, सरावण्या महारवय? हेरगिरी करतोय तो? त्योच की हेड्या. अरे लेका, या बाकल्याला कशाला रे पैसे द्यायचं? खुला का शहाणा कर तू? असं सुरुवात करून पाटलांनी रामालाच आडवं तिडवं जोडलं आणि शेवटी म्हणाले, ते बाकळ काय पैसे देणार र? है ते दात तेवढं दिल बघ तोंडातलं. घेतोस ते? रामा काय बोलणार? घेतो म्हणावं का नाही असा प्रश्न त्याला पडला. पदरचं पैसे देऊन हे काय बोलणं खायची पाळी आली असं त्याला वाटू लागलं आणि खाली मान घालून मिशीची टोकं कुरतडू लागला. तोंडानं काही बोलल्यापेक्षा हे त्याला बरं वाटलं आणि पाटील म्हणाले, रामू, आणि किती जणांनी पैसे दिले आहेस र असं? आणि कुणाला देतोय पैसा? का दुसरी काय लायक कुलं नाहीत वय? टोळ खाऊन खाऊन रामाचं मनही आता घट्ट बनत चाललं होतं. तो मनात म्हणाला, हा ना जोडं, गावलोय आम्ही बी तुम्हाला. का सोडशिला तुम्ही तरी? दाराच्या चौकटीत उभ्या असलेल्या पाटलीनबाईच दयावून म्हणाला, आता त्याला बोलून काय त्याचा उपयोग होणार आहे वय? देऊन येते देऊन फसल्यात ते हे खरं, पण त्याला बोलावून जरा तुम्ही विचारा की. ऐनवेळी पाटलीनबाई मदतीला धावून आल्या याचा जीवाला आधार मिळून रामा म्हणाला, वय त्याला बोलावून जरा विचारा. तो काय तुमच्या बाहेर आहे वय? आत आणि बाहेर काय घेऊन बसलायस खुळ्या? पैसाच नसल्यावर तो देणार कुठलं? मग घ्यावत का? अरे तुम्ही द्यावंच का? ह्याला काय उत्तर देणार? आरून फिरून आपलाच गाढवपणा रडत होता. हे कळून रामाला काय बोलावं हे कळत नव्हतं. कातावून जाऊन तो म्हणाला, पाटील, आम्ही शेण खाल्लं आहे हे खरं, पण आता त्या विलाज काय? कसला विलाज आलाय? पैसे बुडीत जमा समजून गप्प बसायचं. असं कसं बरं? तुम्ही काहीतरी केलं तर होईल की. मग न बोलता पाटलांनी पान जमवलं. थोडा वेळ मनाशी विचार केला आणि मिटलेलं तोंड उघडून ते म्हणाले, तुला वाटतात सांगू, पैसा असं वसूल व्हायचं नाहीत. न राहून रामा म्हणाला, तुम्ही जरा दमदाटी दिली तर का वसूल व्हायचं नाहीत? पाटील म्हणाले, रामा, दमदाटीचा काय उपयोग होणार? पैसा असलं तर दिल नवं. एक खायला पैसा नाही त्याच्याजवळ आणि दमदाटी देऊन पैसा वसूल होईल कसा? आपलं घोडं दामटत रामा बोलला, बघू तर खरं, उपयोग झाला तर बघायचा. खुळा म्हटल्यावर ओ देणार बघ तू. अरे मगा धरणा एवढ्या दाताच्या कणा करून तुला काय सांगायला लागलंय? ते काय सारं पालत्या घागरीवर पाणीच वैर. पाटील खवळले तसा रामा गप्प बसून राहिला. पुन्हा खाली मान घालून मिशी कुरतडू लागला. रागाचा पारा कमी झाल्यावर पाटील पुन्हा शांतपणे म्हणाले, रामू, सध्याला गडी कोण आहे तुझ्याकडं? मागाचं पोरगं होतं ते जाऊन झालं की 15 दिवस आठवडं. अजून कोण नाही दुसरं? मग रानात गडी लागतच असेल की. तर त्याबगर कुठं चालतंय? बरं, मग सरावण्याकडनं येणं तरी किती आहे तुझं? घट 100 रुपये नेल्यात, त्यातलं कुठं काय दिलं आहे अजून त्यानं? पाटील आश्चर्याने चकित होऊन म्हणाले, घट 100 रुपये दिलायस? आणि रुपये दिलास का चिचुकं दिलायस? पाटलांनी पुन्हा एकदा शहाणपणा त्याच्या पदरात बांधला आणि म्हणाले, मग आता असं कर. रामा तोंड पसरून आशेनं म्हणाला, कसं करू? पैसं बुडालं असं समज आणि अक्कल खाते जमा करून आता गप्प बस बघू कसा? आणि हो पाटील, आणि कुणाला देऊ नको म्हणजे झालं. खरडपट्टी केल्यागत तोंड बारीक करून रामा बसून राहिला. तसे पाटीलच हसून म्हणाले, रामा, पैसे वसूलच करायचे आहेत का तुला? तर मग कशाला आलोय तर? मग असं कर, त्याला चाकरी घेऊन ठेवतोस का तुझ्यात? रामाला ही तोड बरी वाटली. त्याला गड्याची गरज होतीच. आज ना उद्या कुणाला तरी चाकरी ठेवून घ्यायचंच होतं. दुसऱ्या कुणाला तरी ठेवून घ्यायचं, ते ह्यालाच चाकरी ठेवून पैसे वळते करून घेण्याची ही कल्पना त्याला पसंत पडली. पण मनात शंका घेऊन तो म्हणाला, पर चाकरी राहील का त्यो? ते तुला काय करायचं?
चाकरी ठेवून घ्यायला तू कबूल आहेस का ते बोल. मी कबूल नसायला काय झालं, कोणीकडनं पैसे वसूल झाले म्हणजे झालं. मग झालं नवं, त्याला चाकरी ठेवायचं काम माझ्याकडं लागलं. असं म्हणून त्यांनी देवडीवरच्या संध्याला हाक मारून सांगितलं, जा र मारवाड्यात आणि त्या सरावण्याला पुढं घालून ये जा बघू. संधी जाणार तेवढ्यात रामा म्हणाला, पर तो आज आहे कुठं घरात? दुपारचं घरात नसायला कुठं जातोय? सकाळ धरणात इंद हेलपाटं घातलं की मी. पाटील मिशीत हसून म्हणाले, रामा तू गड्या निच्चल खुला आहेस बघ. तू गेल्यावर घरात आहे म्हणून तुला कोण सांगल वय? आजचा वायदा ठरला होता आणि गडी घरातच नाही. आजचा वायदा ठरला होता ना व, मग तो घरातच आहे बघ. आता मी बोललेलं कसा येतो का नाही ते. आणि खरंच तसंच झालं. संधी गेला आणि सरावण्या टाचा उडवत आलाच की. रामाला बघून जरा मनी चरकला आणि कसनुसा हसून म्हणाला, का बोलावणं केलं तर मालक? मग पाटलांनी वर बघत पाण्याला चुना लावत विचारलं, सरावण्या टगेगिरी कवापासून सुरू केलीस र? नाना कळा अंगात असलेला सरावण्या शांतपणे म्हणाला, कसली टगेगिरी म्हणता मालक? काय केलं ते तरी सांगा. तक्रार काय आहे रामाची तुझ्या विरुद्ध? ती मला काय माहीत. रामाला कड आवरलं नाही. तो उसळून म्हणाला, काय माहीत नाही? पैसे घेतल्यानंतरी आठवणीत आहेत का? पैसे घेतले नाहीत असं कोण म्हणालं का तुम्हाला रामभाऊ? का उगाचच बोलायचं आपलं? पाटील रामाला गप बसून म्हणाले, हे बघ सरावण्या, तू माझ्यासंग बोल. पैसा घेऊन किती दिवस झालं? झालं की वरीस. त्यात दुरुस्ती करण्यासाठी रामा बोलला, 1.25 वरीस होऊन गेलं. बरं, तुमच्या मतानं 1.25 वरीस झालं, नाहीतर 1.5 वरीस का धरण असा? पुन्हा रामाला गप करून पाटील म्हणाले, 1.5 वरीस धर, नाहीतर 4 महिने धरा. पैसे द्यायचं राहिलं ती गोष्ट तुला कबूल आहे ना व? नाही कोण म्हणतो. मग आज पतूर का दिलं नाहीस? जमलंच नाही जी. मग मी तरी देणार कसं? का चोऱ्या माऱ्या करायच्या आहेत वय? डिवसलेला रामा तावातावाने बोलू लागला, पाटील किती फाजील आहे बघा ह्यो. परवा दिवशी पैसे देतो म्हणून 100 रुपये नेलं आणि 1.25 वरीस झालं तरी ह्याच्या तोंडात ही भाषा. अरे तू चोरी कर नाही तर दरोडा घाल, मला माझा पैसा आल्याशी कारण. रोज रोज हेलपाटं मारायला लावतोस. चाडबीड आहे का नाही तुझ्या जीवाला? आज देईल उद्या देईल म्हणून गप बसलं तर लईच उकांड्या द्यायला लागलायस. रामा खवळलेला बघून सरावण्या पडती बाजू घेऊन म्हणाला, रामा भाऊ पैसे येल्याला दिला नाहीत हे मी बी कबूलच करतो की. चुकी झाली की जी आमची. आणि मग पाटलाकडं बघून तो म्हणाला, चुकी झालीच की जी, पर असं शिव्या का घालता गरीबाला? विनाकारण रामाचा पारा चढू लागला. नीतीनं बोलले का? शिव्या घातल्या वय तुला? शिवीच म्हणायची की ही. शिवी आणि कसली असती दुसरी? एवढं का टाकून बोलायला लागला सा? निडळाचा घाम ढाळवून पैसे दिलं तुला मर्दा. तुला जरा जाण असायला पाहिजे होती. सरावण्या शांतपणाने म्हणाला, रामभाऊ असं एकिरीवर काय येता? अहो पैसा कुठं जातोय काय? अहो आम्ही हाय म्हणजे पैसा आहेच की. काय तुम्ही गाव सोडून निघाला नाही का आम्ही कुठं चाललो नाही? आज ना उद्या पैसे देऊच की, जरा कळ मारा की. सरावण्याच्या बोलण्यानं राम भडकतच चालला. तो घायकुतीला होऊन म्हणाला, बघा कसं बोलतोय हो. यात काय बंगाल बोललो जी? मी का पैसे देत नाही म्हणतो वय? पैसे देत नाही म्हणा, तुझा बा आला पाहिजे सर्गातला. सरावण्या अशी अपशब्दाची वाटच बघत बसला होता. रामाच्या तोंडातनं बाचा उल्लेख आल्याबरोबर तो पाटलांना म्हणाला, बघा मालक, ह्यांनी माझ्या आईबाकडं जायचं काय कारण आहे का? आम्ही गरीब म्हणून छान, तुम्ही पाहिजे तसं बोलता वय? पाटील समजावणीच्या सुरात म्हणाले, हे बघ सरावण्या, असं आज देतो उद्या देतो म्हणून माणसाला दमिलं तर झीट नाही का याची? चुकी कुणाकडं हाय? अहो चुकी कबूलच की, पर चुकी करत नाही कोण. दिवादिकाने सुधीक चुकी केली ती मी दावून देऊ का? ते काय दाव्याचं कारण नाही. असं म्हणून पाटील आवाज चढून म्हणाले, पैसे द्यायचं आहेत का नाही तुला? पैसे द्यायची इच्छा नाही असं कोण म्हणतोय? मग कवा देणार पैसं? ते काय सांगू? काय सांगू म्हणजे? वय की जी, पैसं कवा हातात येतात ते काय कोणाला कळतंय काय? अहो हे सारं नशिबाची कामं आहे. ते काय आपल्याला आधी कळणार आहे वय? असल नशीब तर इथं बसल्या जागी पैसा गावल. त्याचं बोलणं मध्येच तोडून पाटील म्हणाले, लय लांबाड लावू नको, फक्त पैसं कवा देणार एवढं सांग. थोडा वेळ विचार करागत करून सरावण्या खाली मान घालून आणि दोन्ही हात हलवून म्हणाला, तसं काय सांगू जी मी? तुम्हा मोरं काहीतरी खोटं बोलून फटवायचं आहे वय ते? मग अंगात मेंढाच आहे म्हणायचं तुझ्या.
गरिबागत तोंड करून तो म्हणाला, मेंढा कसा जी? खरं ते सांगितलं. म्हणजे पैसे द्यायचे नाहीत तुला? तसं म्हणा. पाटील रागानं तरबत्तर झाले आणि त्याच्या अंगावर ताव धरून म्हणाले, बाकळ्या सरावण्या, माज आलाय वय तुम्हासनी? बऱ्या बोलानं देणं भागवायचं आहे का नाही? सरावण्या काकुलतीला येऊन म्हणाला, कुठनं पैसे देऊ जी? काय विकून देऊ ते तरी सांगा. बायका पोरं विकू? मग असं कर. कसं सांगा? चाकरी राहा आमाकडं. मग काय जी, देव पावला म्हणायचा. मग काय चाकरी राहणार? राहतो की, पर त्यात एक तिडा आहे. आणि कसला तिडा आलाय? सरावण्या हसून म्हणाला, तिडा कसला नाही, पर आज रोजी जर मी चाकरी राहिलो तर माझं घर कसं चालणार? रामा म्हणाला, ते काय करायचं आम्हाला? असं कसं जी? हे एकतर्फीच कसं बरं हे बोलणं? दोन्हीकडे विचार करायला नको? मग काय करायचं म्हणतोस? तुम्हीच सांगा की जी. तुम्हाला सांगायला पाहिजे वय. म्हणजे का? म्हणजे काय, काहीतरी पोटाला दाणं द्या म्हणजे झालं. मी काय आणि दुसरं काय मागतो वय? का पोरबळ घरात उपाशी ठेवून मी इकडं चाकरी राहू हे सांगा. हा विचार करण्यासारखा प्रश्न होता. त्याचं म्हणणं डावलण्यासारखं नव्हतं. यातनं काहीतरी मार्ग काढायलाच पाहिजे होता. सारेच थोडा वेळ गप्प बसून राहिले. तसा मोका साधवून सरावण्या पुन्हा म्हणाला, लय नाही, पोतं 2 पोतं दाणं द्या म्हणजे घर बी चालल आणि इकडं मी चाकरी बी राहीन. तुमचं बी पैसे फिटतील आणि आमचं बी काम होईल. विचार कशाला करायचा आहेत रामाभाऊ? काय मालक? पाटलांनी रामाला विचारलं. मग कसं काय करतोस रामा? बायकोचा विचार घे हवं तर. दाराच्या चौकटीत उभी असलेली रामाची बायको आपणहूनच म्हणाली, बाई माणसानं काय सांगायचं ह्यात? तुम्ही काय ठरवशिला ते सही आहेच की आम्हाला. या कामी बायकोची मंजुरी मिळताच रामा बिनधोकपणे म्हणाला, पाटील हाय कबूल आम्हाला. 1 पोतं दाणं देऊ आम्ही. मग देण्याघेण्याच्या वाटाघाटी झाल्या, घासाघीस झाली आणि गड्याचं पोतं धन्याकडे ठरवून सरावण्यानं 1 सालभर चाकरी राहायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उगवायला दाणं न्यायला एक फाटकं पोतं घेऊन दारात येऊन उभा राहिला. रामाची बायको अडशिरीने दाणा मोजून घालू लागली आणि फाटक्या पोत्यात दाणं भुईला गळू लागलं. तसा सरावण्या म्हणाला, थांबा थांबा मालकीनबाई, हे पोतं काय चालल असं दिसं नाही. अरे जरा धड तरी बघून आणायचं नाही? असल तर आणीन, नाहीतर मी तरी कुठनं आणणार जी? आणि मग दाणं कसं नेणार तू? सरावण्या जरा थांबून म्हणाला, मालकीनबाई असं करा, माझं पोतं राहू द्या इथं. तुर्तास तुमचंच पोतं एक द्या आणि मग ते आणून दिल्यावर माझं नेतो. चालेल नव्ह? नाही म्हणणं काही धन्याला शोभण्यासारखं नव्हतं. तेव्हा तो म्हणेल तसं चालवायलाच पाहिजे होतं. मुकाट्याने त्या बाईनं पदरचं एक धडकं त्याला देऊन दाणे दिले. सरावण्यानेही बोलण्याप्रमाणे आपलं फाटकं पोतं तिथंच ठेवून ते धडकं पोतं पाठीला लावलं आणि दाणे घरात ठेवून तो माघारी आला. हातात तांब्या पितळी घेऊन आला आणि दारात उभा राहून म्हणाला, बरं मालक, काय काम करायचं आज सांगा बघू. रामा थोडा वेळ विचार करून म्हणाला, जा मळ्याकडं आणि ढोराचं शेणघाण काढ, तवर मी येतो आणि मग बघू म्हण कामाचं. पण लगेच माळ्याकडं न जाता तो तिथंच उभा राहिला. तसा रामा म्हणाला, का र, जा की मळ्याकडं. मळ्याकडं जातो, पर अजून न्याहारी कुठं झाली आहे माझी? मग काय भाकरी खायची म्हणतोस वय? तर हो, हे का तांब्या पितळी घेऊनच आलो की संग. शाबास, म्हणजे सारा जमा घेऊनच आलायसं म्हण. बरं बस जेवायला. असं म्हणून आत जाऊन त्यानं पाणी आणून घातलं आणि पाठोपाठ त्याची बायको येऊन 2 भाकरी वाढून आत निघून गेली. ती आत गेली न गेली तवर पुन्हा हाक मारून सरावण्या म्हणाला, भाकरी वाढा मालकीनबाई. पुन्हा 1 भाकरी वाढून ती आत गेली. तशी पुन्हा सरावण्याची हाक आलीच. आता काय करावं या काराला? असं म्हणून ती 1 भाकरी हातात घेऊन बाहेर आली आणि एका भाकरीचं 4 भाग करून म्हणाली, किती वाढू र? किती काय विचारता जी? कशाला मोडता ती भाकरी? मोडलेली सारी भाकरी वाढून ती तिथंच उभी राहिली. खरंच वाढेल तसं खातोय का की कुठं झाकून ठेवतोय अशी शंका मनात घेऊन ती त्याच्याकडं बघत उभी राहिली. पण हा म्हणता या बाजाराने 1-1 घास घेऊनच तो मालकीनबाईला म्हणाला, भाकरी आणा बाई आणि कोरड्यासनं बी घेऊन या जरा. नाईलाजानं ती पुन्हा आत गेली आणि भाकरी घेऊन आली. तसा सरावण्या भाकरीकडं बघत म्हणाला, 1-1 दामट्या कशाला वाढत्या असल्या? ह्यानं काय आमचं पोट भरणार? तिनं पुढं होऊन आमटी आणि भाकरी वाढण्यासाठी तिनं विचारलं, किती वाढू भाकरी? हातात 1 भाकरी घेऊन किती वाढू असं विचारलं. त्याला बेजान हसू फुटलं आणि खोखो हसून तो म्हणाला,
किती वाढू काळजी, वाडा किती घसकन 4 भाकऱ्या. हातातली ती भाकरी वाढून ती आत गेली आणि आपल्या नवऱ्याला म्हणाली, ही चाकरी पुरं. काय झालं गं? आपल्या हातनं काय भाकरी बडवायच्या होणार नाही. म्हणजे म्हणजे म्हणून आणि काय विचारता? अहो वक्ताला 10 भाकऱ्या घ्यायला लागणार आणि असं ह्यो 3दा इल्यातनं जेवणार. म्हणजे केवढ्याला पडली ती तुमची वसुली? म्हणजे देणं देऊनच्या देऊन वर सावकारानंच व्याजात दळायची पाली आली म्हणायची. सचित चेहऱ्यानं रामा बाहेर आला आणि रामाला बघूनच सरावण्या म्हणाला, मालक भाकरी वाढायला सांगा हो. रामा झीट येऊन म्हणाला, बाबा सरावण्या, माझं पैसं वसूल झालं. उठ आता आणि घरला जा. कसं? सरावण्या अर्धपोटीच उठला आणि काकुलतेला येऊन म्हणाला, का हो मालक, काय झालं? काय झालं हे विचारू नको. निष्कारणी ताप नको डोसक्याला. झालं एवढं पुरं झालं. आता नीट घरला जा बघू. मल्याकडे जाऊ नको वय. रामा भडकून म्हणाला, कितीदा सांगायचं र तुला? तुझं देणं फिटलं, सगळं झालं. आता पुन्हा नाव काढू नको कशाचं. तरी सरावण्या दारातच उभा राहिला. तसा रामा म्हणाला, आणि का उभा राहिला, जा. सरावण्या तोंडातल्या तोंडात म्हणाला, चाकरीचा कणकाच पाडला वय. यावर रामा चक्रावणार हे बघून तोच पुन्हा म्हणाला, नाही जातो मी घरला. पर काय काय आम्हीच आणि देणं असलं तर सांग. आमचं एक पोतं राहिलं आहे तुम्हाकडं. पर असू द्या असू द्या, तुमचं आणून दिल्यावर द्या म्हणा नसा. रागाच्या सपाट्यात रामानं त्याचं फाटकं पोतं हातानं उचललं आणि त्याच्या अंगावर फेकून तो म्हणाला, हे घे आणि चालायला लाग. एवढं लगेच अंगावर फेकायला पोतं कुठं जात होतं का तुम्ही कुठं जात होता? असं म्हणून सरावण्यानं पोतं खांद्यावर टाकलं आणि बाहेर येणारं हसू आत दाबत तो टाचा उडवत महारवाड्याकडं घाईघाईनं निघाला आणि अन्नावर उतारा म्हणून खिशात ठेवलेली मुळी वाटेतच त्यानं दाडात धरली. धन्यवाद.